घेता गजानन झाले जन्माचे सार्थक नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक शेगावीचे योगीराज थोर ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक। मला ना कधी कधी राग येतो आपल्या नशिबाचा। लोकांना 6-6 पोरं होतात आणि आपल्याला एक पण मूल आहे। मी मूल व्हावं म्हणून काही करायला तयार आहे। अरे तुला काही करायची गरज नाही, जे करायचं ते घुंगरूवाले बाबा करतील। घुंगरूवाले बाबा? अरे हो, घुंगरूवाले बाबा। आपल्याला मूल होण्यासाठी घुंगरूवाले बाबा आपल्याला उपाय सुचवतील असं म्हणत होता काशीनाथ। काय? मग हरकलीस ना तू? नाही नाही, हे असले अघोरी उपाय करून मला मातृत्व नकोय। ते मला काय माहित नाही। मी उद्याच्या उद्या चाललोय काशीनाथ बरोबर। ठरलं म्हणजे ठरलं। बाबा, बच्चा काशीनाथ कैसे आना हुआ? बाबा या सुनंदाबाई हेच आमचे घुंगरूवाले बाबा। बोल बच्चा बोल बोल। बाबा माझ्यावर कृपा करा, बाबा माझ्यावर कृपा करा। समस्या? अहो तुम्हाला कसला आणि कोणाचा त्रास होतोय ते सांगा बाबांना। माझ्या मुलीला सासूरवास सहन करावा लागतोय बाबा। 8 गडू मोड गडू 3 लाख गडू जोड गडू 1 लाख गडू 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 सब गडू गडू आयना है तो भी गंदा लीम छान बबुल छान कर दे दुश्मन का जाल। पुढा पुढा। माझ्या मुलीच्या लग्नात मी हुंडा दिला तरी तिच्या नवऱ्याला सासऱ्याला हाव सुटत नाही। तिला मारझोड करतात, मारून पैसे आणायला सांगतात आणि किती सहन करायचं बाबा। मार्ग दाखवा बाबा, मला मार्ग दाखवा। खरं सांगायचं म्हणजे तिच्या हातात चक्कर, तिच्या पायात चक्कर, तिच्या इकडे चक्कर, तिच्या तिकडे चक्कर, चक्कर चक्कर मध्ये भोई चक्कर धरल्यान चटका बसला होता। सांगायचं म्हणजे करणारं ना करणी केली, होणारं ना होऊन नाही दिली। 7 वाटाची मारणी मारुतीचा शेंदूर आणून तिच्यावर करणी केलेली आहे। खरं म्हणजे तिच्या हातात पैसा पाण्यासारखा येतो पण पैसा थांबत नाही। जातीत मान नाही पण परजातीत लई मान आहे। खरं म्हणजे तिच्या उजव्या दाराला डाव्या खिडकीला काळ्या दाताची बाई, बाबऱ्या वाटाची बाई कडकड 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 म्हणून तिच्यावर जात खाती। अमावस्याच्या दिवशी शनिवारच्या रात्री पहाटे 4 वाजता उठायचं, 4 डबे गोड तेल तापायचं, त्यांनी पहाटे पहाटे आंघोळ करायची, 4 खांदेकरी 1 मडकं धरी, दुश्मन दुश्मनच्या वाटेला, तू तुझ्या वाटेला, मी माझ्या वाटेला। चाल चाल चाल। यावर काहीच उपाय नाही का बाबा? खूप मोठी असं मी या बाईला घेऊन तुमच्या पायाशी आलोय, काहीतरी उपाय सांगा। उपाय उपाय चल हट चला। यल्लम्मा यल्लम्मा दुर्गाम्मा, मक्खा घरची मक्खा राणी, कौल देती कंकराणी, हनुमंत बळी, होडी 500 दुश्मनांची नळी, करी दंडी करी दुश्मनांची होळी। उपाय 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 म्हणलंस तर उपाय आहे रे बाळका। आज रात्रीला म्हणलंस तर एक कोंबडं, कोरडा शिदा म्हणलंस तर कोरडा शिदा, म्हणलंस तर दक्षिणा, हिच्या नवऱ्याचा, हिच्या सासऱ्याचा, हिच्या सासूचा बंदोबस्त, राख रांगोळी, मग करा तुम्ही होळी। चाल चल हट 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 तर
माणसाला जीवनात एक छंद पाहिजे, वेगळ्या फुलाला वेगळा सुगंध पाहिजे, काहीतरी करण्याचा एक आनंद पाहिजे आणि हल्लीच्या जगात तोंड जरा बंद पाहिजे. वाले बाबा की जय. काशीनाथ बाबा की जय. वाह वाह वसंत भाऊ गंगावणे, वाह. हे सॉन्ग मस्त जमवलं तुम्ही. हा, कोणतंही कष्ट न करता तुम्हाला हवं ते मिळतं. हा, पण हे उद्योग करायचं हे तुमच्या डोक्यात कुठून आलं? जरा आम्हाला पण शिकवा की. हा, अरे काशा, अशा गोष्टी शिकून जमत नसतात, त्याला निरीक्षण शक्ती लागते. म्या असे 4-5 भोंदू मांत्रिक बघितले होते. ते कसं वागतात, कसं चालतात, कसे राहतात, कसे बोलतात. सरावानं जमलं मला. तू पण तेच कर, हळूहळू जमल तुला. त्याचं काय माहिती आहे का तुला काशा? काय? अरे माणसाला समोरच्या माणसाची दुखती नस म्हणजे नाडी ओळखता आली पाहिजे. कष्टी दुःखी माणसं अशा मांत्रिकाकडं भोंदूबाबाकडं जातात. त्यांचं दुःख, त्यांचं दारिद्र्य, त्यांचं म्हणणं आपण ऐकून घ्यायचं आणि मग त्यांना आवडेल असंच आपण बोलायचं. आपण सांगू ते करायची त्यांच्या मनाची तयारी होते आणि मग त्या माणसाला लुबाडायचं. ए काशा, आम्ही काय लुटारू वाटतो का काय तुला? नाही गे. चांगला पाण्यात बांगला, धर्माला हाती आणि चांगली मेराती. बाबा तसं नाही. दचकला ना. आज कोंबड्याची सोय झाली, उद्या बोकडाची सोय करतो. उद्या बोकडाची सोय कर. रस्सा. जय घुंगरूवाले बाबा. जय काशीनाथ बाबा. जय काशीनाथ बाबा. जय काशीनाथ बाबा. जय देवी माते. अहो वहिनी, कसला विचार करताय? माझा ऐका. ते घुंगरूवाले बाबा काहीही करू शकतात. कलकत्त्याला होते काही वर्ष ते. तिथले काळा जादू करणारे मांत्रिक तांत्रिक, त्यांची शक्ती बघून तेही भक्त झाले बाबांचे. म्हणजे असं काय करून दाखवलं तुमच्या घुंगरूवाल्या बाबांनी? एक गर्भवती महिला मरण पावली होती. साधारण 7 महिन्याचं गर्भ वाढलं होतं तिच्या पोटात. आता घराण्याला वारसदार कसा मिळणार म्हणून हंबरडा फोडून रडत होता तिचा नवरा. मग त्याला कोणीतरी घुंगरूवाल्या बाबांविषयी सांगितलं. बाबांना पाचारण करण्यात आलं. बाबा आले होते स्मशानात. मी पण होतो बाबांसोबत. बाबांनी त्या सरणावर झोपलेलं महिलेचं प्रेत पाहिलं आणि म्हणाले, उठ, खडी हो जा बेटी. म्हणजे तुमचे बाबा प्रेतांशी बोलतात? हो, बाबा प्रेताशी बोलले आणि प्रेतांनी बाबांचं ऐकलं. ती महिला उठून बसली आणि उभी राहिली. हो, सगळीकडे आनंदी आनंद झाला. मिठाई वाटण्यात आली सगळीकडे. अहो, 2 महिन्यानंतर त्या महिलेने एका मुलाला नाही तर जुळ्यांना जन्म दिला. आता बोला. नाही, मला अजूनही पटत नाही हे सगळं. नाही, तुम्हाला अजूनही पटत नाही? चला, तुम्हाला बाबांची माहिती पटवून देण्यासाठी अजून एक उदाहरण सांगतो. मागे बाबा अचलपूरला गेले होते. ते राहू दे रे काशा, राहू दे. तुझ्या वहिनीला किती उदाहरणं पटवून दिलीस ना तरी तिला ती पटणार नाहीत. गजानन महाराजांची भक्त आहे ना ती. तू गप गप. मी जाणार म्हणजे जाणार. त्यांना न पाहता, त्यांच्याशी न बोलता मी त्यांच्यावर अविश्वास दाखवणार नाही. एक आशा, हा, तू मला आत्ताच्या आता घुंगरूवाल्या बाबांकडे घेऊन चल. होय, बघू आपण काय नंतर करायचं ते बघू. चल चल चल. अहो थांबा. अहो शेगावात असं काय वाजत झाई झाई.
शेगावात असं काय वाज झाई झाई लखाई पालखीत मांत्रिक चालला पायी पायी ग ऐक लखाबाई प्रभाकर प्रभाकर बाबा बाबा तुम्ही मला ओळखता? मी तुला ओळखतो म्हणलेस तर तुझ्या कारभारणीला ओळखतो म्हणलेस तर तुझ्या समस्याला ओळखतो आणि म्हणलेस तर तुझ्या समस्याचं कारणही ओळखतो तुला मूल होत नाही याच्या मुळाशी गाव शेगाव तेथ काचाच्या या रांधा तानुल्या बाळाचा नवस देतो पालखीला खांदा ग ऐक लखाबाई कोणा भोंदू बाबाच्या कोणा साधूच्या कोणा मांत्रिकाच्या येणे तुला मूल होणार नाही तुला मूल होणार नाही म्हणूनच याला तुमच्याकडे घेऊन आलोय बाबा. बाबा बाबा आता तुम्हीच मला आशेचा किरण दाखवा बाबा. मला मला काहीतरी उपाय सुचवा बाबा उपाय सुचवा. उपाय उपाय हाय शेगावाचं देऊळ मी झाडीतो केसान तानुल्या बाळाला बाळ देग तू नवसान ग ऐक लखाबाई हाय हाय चाल हट चाल 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 चल हटक चल हटक पाहिजे पाहिजे बोकुड बोकुड पाहिजे बोकुड पाहिजे चाल बाबा बाबा मी तुम्हाला बोकड देतो बाबा पण माझं काम नक्की होईल ना बाबा? नाही नाही म्हणले तर म्हणले तर तुला तुला एक आघोरी उपाय करावा लागेल आघोरी उपाय करावा लागेल तुला आघोरी उपाय करावा लागेल नरबळी नरबळी हा नरबळी म्हणलेस तर तुलाच तर बाळका रे शनीची पीडा आहे रे बाळका 7:30ची पीडा आहे रे बाळका अमोशाच्या रात्री श अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या बाळाचा बळी जर तू दिलास तर तुझी शनीची पीडा दूर होईल तुझी 7:30 दूर होईल तुझी इडा पिडा दूर होईल आणि तुला मूल होईल रे बाळका तुला बळी द्यायला पाहिजे रे बाळका चल हकाल बळी बळी अरे उचल तुझी वळी तर नको रे नको हे पातक करू नकोस हा तुझी दिशाभूल करून स्वार्थ साधतोय त्याने सुचवलेला उपाय हा उपाय नसून शंभूचा काटा दूर करण्याचा ह्याचा डाव आहे सावध हो गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते. काशीनाथ अरे काय चाललंय काय हे सगळं? हे बघा मनोरमाबाई एवढे रागावू नका. घुंगरूवाले बाबांनी तुमचं काम करणं मनावर घेतलंय म्हणजे तुमचं काम नक्की होईल. अरे गेले महिनाभर हेच ऐकते मी काम होणार काम होणार काम होणार कधी होणार काम हा? कोंबडं देऊन झालं बकरं देऊन झालं पैसे देऊन झाले पण अजून
त्या शंभूच्या केसाला सुद्धा धक्का लागलेला नाहीये. अरे त्या कार्ट्याचा बाप परगावी गेला ना, तोपर्यंतच मला हे उरकलं पाहिजे. एकदा का त्याचा बाप इथं आला ना की माझा पोरगा म्हणून कवटाळून बसेल त्याला, आणि मग मला काही करता येणार नाही. समजलं ना? तुमचे धनी व्यापारानिमित्तानं परगावी गेलेत. मी खबर काढली आहे सगळी. दूर वळुंज गावी महादेवाची यात्रा भरली आहे. तिथे शेटजीने दुकाने लावली आहेत. साधारण 10-12 दिवस त्यांना घरी परतणं जमणार नाही. तोवरच आपण तुमच्या सावत्र लेकराचं काम फत्ते करू. पण मी विश्वास कसा काय ठेवायचा याच्यावर? पुन्हा तेच. हे बघा मनोरमाबाई, तुम्ही विश्वास ठेवा अगर नका ठेवू. काशीनाथ, आणखीन काय बोलणार? घुंगरूवाले बाबा दिलेले शब्द कधी मोडत नाहीत. त्यांचाच सांगावं घेऊन आलेलो. पण तो ऐकून घ्यायच्या आधीच तुम्ही माझी खरडपट्टी सुरू केलीत. भलायचा जमानाच नाही राहिला. काय बाबांनी सांगावं धाडलाय? हो, या अमावस्येच्या रात्री तुमचं काम होऊन जाईल. तर शंभूचं शिर धडा वेगळं झालेलं बघायला मिळेल तुम्हाला. खरंच? नाही, पोट. बाबांनी बोकड मागितलंय. पाठवते, जा तू. बरं बरं. महाराज चिलीम. महाराज चिलीम आणली. आम्हाला नकोय चिलीम. पण आपणच म्हणालात ना की चिलीम भरून दे म्हणून. पण आत्ता आम्हाला नकोय चिलीम. कूटनीती, कूटनीती यालाच म्हणतात कूटनीती. महाराज, मी कूटनीतीने कधी वागलो? अरे आम्ही तुला नाही म्हणालो रे. मला सांग, कूटनीती म्हणजे काय? महाराज, कूटनीतीचा शब्दशः अर्थ मी आपल्याला सांगू शकतो. आपणही तो जाणता. पण आपण मला विचारलेल्या प्रश्नाचं आपल्याला अपेक्षित असलेलं उत्तर मी नाही, आपणच देऊ शकता. काट्याने नायटा काढणे याला म्हणतात कूटनीती. महाराज, सापही मारायचा आणि काठीही मोडू द्यायची नाही याला म्हणतात कूटनीती. महाराज, पंकटा, समज, तुझ्या शेतातलं पीक दुसऱ्याच्या डोळ्यात खुपतंय, ते त्याला उद्ध्वस्त करायचं आहे, तर तो कूटनीतीचा वापर करून काय करेल? काय करेल महाराज? तो दुसरा तुझं पीक उद्ध्वस्त करायला स्वतः पुढे येणार नाही. तो तिसऱ्याची गुरं तुझ्या शेतात शिरून तुझ्या पिकाची नासाडी करायची व्यवस्था करेल. त्यामुळे त्यातनं इप्सित साध्य होऊन तो स्वतः नामांतराला राहील. त्या तिसऱ्यांच्या गुरावर अनुषंगाने त्या तिसऱ्यावर तू वहीम ठेवशील याला म्हणतात कूटनीती. महाराज, हा जो घुंगरांची चाळा करत दुसऱ्याच्या जीवाशी खेळ खेळत स्वतःचा प्रश्न माजवू पाहत असेल तर त्याचा हेतू आम्ही कधी साध्य होऊ देणार नाही. आम्हाला आमच्या भक्तांची काळजी घ्यावीच लागेल. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. आपण सांगितल्याप्रमाणे आपल्या शेगाववर निसर्गाची अवकृपा होऊन जलप्रलय येणारे हे तर निश्चितच आहे. तेव्हा आपणच या शेगावकरांचे, आपल्या भक्तांचे प्राण वाचवावे असे या लोकांचं म्हणणं आहे. ज्यांचे प्राण वाचवण्यास आम्ही असमर्थ आहोत ते माहित आहे ना तुला पंकट? होय महाराज. आणि मी याला कामावरून काढून टाकलंय. परत याचं नाव घेतलंस ना तर याद राख. ए, तू काय बघत उभा राहिलास इथे? तुला निघ म्हणून सांगितलं ना. चल निघ इथून. आणि काय रे शंभू, हा? अमावस्याच्या रात्री श अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या बाळाचा बळी जर तू दिलास तुझी इडापिडा दूर होईल आणि तुला मूल होईल रे बाळका. श अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या बाळाचा बळी आला
प्रभाकर